घोणस व इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर आणि परड नावाने सुद्धा ह्याला ओळखलं जातं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सर्पमित्र अनिकेत कांबळे. तर आज आपण तुम्हाला एका सापाची माहिती देणार आहे. तर ती माहिती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. भरपूर लोक ह्याला अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो अजगर नसून स्वतः यमराज म्हणजेच रसेल्स वायपर त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याचं नाव आहे घोणस व परड नावाने सुद्धा त्याला ओळखला जातो. तर चला तर मग मी तुम्हाला त्या सापाची माहिती देतो, तो साप तुम्हाला दाखवतो व त्याला कशा प्रकारे ओळखायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तुम्ही बघू शकता, याला म्हणतात रसेल्स वायपर म्हणजेच घोणस जातीचा अतिविषारी साप. ह्याला ओळखण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगतो. डोकं त्रिकोणी आणि मानेपासून शेतीपर्यंत अशी जॉईंट शंकरपाळ्यासारखी डिझाईन पर्यंत अशी मान्यांची माळ असते. तो अशी दोन्ही साईडला गोल गोल टिपके असतात त्याला. तर तुम्ही बघू शकता की हा अजगर नसून घोणस जातीचा साप आहे. हा तोंडापासून बारीक व मधल्या शरीराने जाड व शेपटीपासून असा आकोड व ह्याचा रंग असा मातकट कलर असतो. तुम्ही बघू शकता. ह्याला कधीही अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा अतिविषारी घोणस जातीचा साप आहे. घोणस व इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर आणि परड नावाने सुद्धा ह्याला ओळखलं जातं.